नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। सो चला तर नवरात्री दिवाळी जवळ आलेली आहे आणि आता आपल्याला लगेच कामाला लागावंच लागेल, कारण दिवस अशी पटपट पटपट निघून जातात ना की माहितीही पडत नाही की कधी दिवाळी आली आणि आपले भरपूर कामं राहिलेले असतात। आणि मी दिवाळीची जी साफसफाई असते ना तर ती नवरात्राच्या आधीच करते, म्हणजे नवरात्र पण आपलं होऊन जातं आणि दिवाळी पण। आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळी आपला इतका महत्त्वाचा सण असतो, तेव्हा आपण म्हणजे एका पाठोपाठ एक काम करून करून थकत नाही। सो त्यामुळे बघा आता मी साफसफाईला आज सुरुवात करत आहे आणि माझं कसं असतं, नेहमी मी कठीण कामापासून सुरुवात करत असते। आणि खरंच सांगा, किचन क्लीन करणं खरंच कठीण असतं की नाही इतर म्हणजे घराच्या तुलनेत, त्यामुळे मी आधी किचन क्लीन करायला घेतलेलं आहे। भांडे मी जवळपास सर्व काढलेले आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे भरपेट नाश्ता केला। कधीच उपाशी पोटीनं कामं करायला जाऊ नका। उपाशी पोटी कामं केल्यानं भरपूर चिडचिड होते, सोबत थकवाही येतो, मग कुणाकुणावर रागही निघतो। त्यामुळे मस्त नाश्ता केल्यानं, पोट भरलेलं असलं ना, आपल्याला खूप सारी एनर्जी येते आणि मग उत्साहाने कामं होतात। त्यासोबतच ना मी नखंसुद्धा क्लीन करून घेत असते, म्हणजे थोडे जरी नखं वाढलेले असतात ना, क्लिनिंग करताना ते नखं जातात किंवा त्यामध्ये घाण बसते, अर्धवट तुटतात, त्यापेक्षा आधीच मी कट करून घेत असते। आणि बघा आता मी मस्त जुडागिडा बांधून इथे क्लिनिंगच्या कामासाठी रेडी झालेली आहे, कारण भरपूर कामं आहेत आणि केस मध्ये मध्ये करायला नको म्हणून आता मी ते बांधून घेतलेत। आणि जसं मी सांगितलं ना, म्हणजे जी कामं हार्ड असतात किंवा आपला जास्त वेळ घेतात ना, ती कामं मी लवकर करत असते। तर आज बघा बरोबर 9 वाजलेत, नाश्ता वगैरे करून पिहूसोबतच झाला। जसा पिहू स्कूलला गेला ना, त्याला टाटा बाय बाय केलं आणि लगेच किचनमध्ये आली आणि जे काही आधी डबे होते ना ते सर्व इथे मी रिकामे करून घेत आहे। कारण सर्वात आधी मी काय करणार आहे, सर्व डबे घासून घेणार आहे आणि त्यानंतर मग म्हणजे आपलं जे जाळं काढणं असतं किंवा भिंती पुसणं वगैरे ते करणार आहे, म्हणजे तोपर्यंत माझे कशी भांडीही वाढून येतील। आणि नेहमी एक लक्षात ठेवा, जेव्हाही आपण ही असे खूप सारे भांडे घासायला जातो ना, तेव्हा नक्कीच नवीन स्क्रबर यूज करत जा, कारण जे जुनं स्क्रबर असतं ना ते यूज करून करून खूप म्हणजे खूप रफ झालेलं असतं। त्यामुळे भांड्यांवर तर क्रॅसेस येतातच, शिवाय आपले हातही खूप म्हणजे खूप घाण होतात, अगदी चुळचुळ होऊन जातात बघा ते घासून घासून। त्यामुळे प्रत्येक वेळेस भांडे घासताना मी नवीन स्क्रबरच यूज करत असते आणि तुम्हालाही मी हेच सांगेल, कारण जुनं स्क्रबरमुळे ना खरंच खूप त्रास होतो आपल्या हाताला। सो इथे मी पटपटपट भांडे घासून घेणार आहे। आता जितके काही म्हणजे मोठ्या रॅकमध्ये आहेत ना भांडे, ते सर्वच मी इथे रिकामे करून घेतलेले आहेत डबे। त्या रॅकला 5 कप्पे आहेत आणि 5 कप्प्यांमध्ये भरपूर डबे आहेत। आणि मी नेहमी काय करत असते, जे वाळवण्याचे पदार्थ वगैरे असतात किंवा इतरही सामान पॉलिथिनमध्ये भरते आणि त्या पॉलिथिन ठेवत असते। त्यामुळे जेव्हा मी अशी क्लिनिंग करते ना तेव्हा मला फारसा लोड येत नाही। त्या आधी हे सर्व भांडे गॅलरीत ठेवते, आता हे झरायला ठेवलेले आहेत। थोडे झरून गेलं पाणी सर्व, आता सुकायला गॅलरीत ठेवते। बाहेर ऊन सावलीचा खेळ हा चालूच आहे, तरी म्हटलं ऊन येत आहे, छान घासून घ्यावं भांडे। सो आता हे झालेत घासून, आता यांचा नंबर आहे। आधी हे भांडे गॅलरीत नेऊन ठेवते। बघा 1 2 3 ज्या रॅक आहेत ना त्या माझ्या आता जवळपास घासून झालेल्या आहेत। खालचे हे छोटे भांडे राहिलेले आहेत आणि सर्वात वरच्या रॅकीतले हे 4 जे डबे आहेत ते राहिलेले आहेत आता। आणि हे डबे क्लीन करणं हेच एक मोठं काम असतं खरं तर, आणि तेच मी आज सर्वात आधी केलेलं आहे। बरोबर 10 वाजलेत आणि माझे सर्व एकूण एक डब्बा क्लीन झालेला आहे। माझ्याकडे तुम्ही नेहमीच पाहता भरपूर हे स्टीलचे जे डबे आहेत ना भरपूर आहेत आणि 10 वाजेपर्यंत ते माझे आज पूर्ण म्हणजे पूर्ण क्लीन केलेले आहेत मी। आणि गॅलरीमध्ये वाळायलाही ठेवलेले आहेत। आणि सोबतच बघा काल जी रांगोळी तुमच्यासोबत शेअर केलेली होती ती पण इथे वाळायला ठेवलेली आहे। ब्ल्यू कलरची रांगोळी बऱ्यापैकी आता तयार झालेली आहे, पण ह्या 2 रांगोळी तयार व्हायच्या बाकी आहेत। आणि भांडे घासून झाल्यावर जेवण करायला घेतलं सरळ, कारण 1 तास झालेला आहे। म्हटलं आधी जेवण करून घेऊ, कारण एकदा क्लिनिंगला लागलं ना मग धूळ वगैरे अंगावर खूप उडतो, मग काही खावंसं वाटणार नाही मला। त्यामुळे मग हा छान एक ब्रेक घेतला आणि मस्त जेवण करून घेतलं। आणि जेवण करता करता मस्त टीव्ही पण एन्जॉय करत आहे। छान गाणे लावले होते टीव्हीवर आणि गाणे ऐकता ऐकता माझं इथे जेवण चालू आहे। आणि कामं करता करताना एक काम झालं की असा एक ब्रेक हा घ्यायलाच पाहिजे, त्यामुळे आपण दमत नाही, एनर्जी येते आपल्यात पुन्हा। तर आता जेवण झालं आणि जेवायला जाण्यापूर्वी मी जे छोटे डबे आहेत ना 1-1 2-2 किलोवाले बघा ते सर्व घासून गेली होती।
आता जेवण होईस्तोवर हे सर्व यातलं पाणी झडलेलं आहे. आता सर्व डबे पुन्हा गॅलरीमध्ये नेऊन ठेवते. ते डबे आता वाळत आलेलेच आहेत, तर ते आता बाजूला करते आणि हे डबे नेऊन ठेवते. आणि ते झाल्यावर मग आता घर क्लीन करायला सुरुवात करते, म्हणजे जाळं मडगड सर्व काढून घेते. सो चला. आणि एक मोठं काम झालेलं होतं, जेवण पण झालेलं होतं. आता मस्त मी एनर्जेटिक होती, तर पूर्ण जे क्लिनिंग आहे म्हणजे जाळं काढणं, भिंती पुसणं वगैरे हे मी आता करायला घेतलेलं आहे. आणि हा माझा नवीन कोरा झाडू मी आजच विकत आणला या क्लिनिंगसाठी, कारण माझा पहिला जो झाडू होता ना तो मधातूनच तुटला होता आणि वरचा पाईपही फार त्याला रस्ट आली होती, त्यामुळे खूप हाताला पण रुतत होता. त्यामुळे हा नवीन झाडू आणला आणि मस्त बघा त्याच्या मदतीने ना व्यवस्थित सर्व झाडं अगदी कमी वेळेत काढून झालेलं आहे माझं. त्यानंतर फ्रीज कवर, ओव्हन कवर किंवा फिल्टरवर मी कापड ठेवलेला असता तो इथे मी काढून घेते आणि लगेच क्लीन करून घेते, म्हणजे तो संध्याकाळपर्यंत वाळून जाईल. आणि बघा कुठे कुठे म्हणजे असे पैसे सापडत आहेत. आज जवळपास 100 रुपये मला सापडले असतील, कारण म्हणजे काही पण असे आले ना तर मला सवय आहे कुठे डब्याखाली, पेपरखाली किंवा फ्रीजच्या एखाद्या कोपऱ्यातनं अशी मी ठेवून देते. आणि साफसफाई करताना प्रत्येक वेळेस मला असे पैसे मिळत असतात. सो चला आता कपडे पण धुवून घेतलेत. घरातील माहिती आहे का, इतर फॅनपेक्षा किचनमधला फॅननं म्हणजे खूप जास्त घाण होत नाही, पण तो चिकट झालेला असतो ना, त्यामुळे क्लीन करायला वेळ लागतो. कारण हा फॅन फार कमी यूज होतो, त्यामुळे तितकासा धूर बसत नाही. पण इतका त्याला चिकटपणा आलेला असतो ना की सरळ मी स्क्रबरने त्याला घासते. आधी ओल्या कपड्याने पुसते, नंतर कोरड्या कपड्याने पुसते. तशीच काहीतरी अवस्था एक्झॉस्ट फॅनचीही असते. तशीच नाही, त्यापेक्षा खूप खराब अवस्था असते एक्झॉस्ट फॅनची, कारण याचं तर कामच ते आहे. तर इथे एक्झॉस्ट फॅन पण बघा मी ताराच्या घासणीनेच घासला, त्यानंतर एका ब्रशने पण व्यवस्थित क्लीन केला, त्यानंतर पुन्हा ओला कपड कोरड्या कापडने मस्त क्लीन केला. आणि असे इलेक्ट्रिकचे ज्या वस्तू आहेत ना ते क्लीन करताना पायात चप्पल मात्र नक्कीच घालायला मी विसरत नाही. तुम्हीही स्वतःची एवढी काळजी मात्र घेत जा, जेव्हा केव्हा फॅन, एक्झॉस्ट फॅन किंवा बटन क्लीन करायला पायात चप्पल नक्की घाला. जे जे कामं खूप हार्ड वाटत होते ते सर्व कामं झालेले आहेत. डब्बे सर्व क्लीन झालेत, दोन्ही जे फॅन आहेत, फॅन आणि एक्झॉस्ट फॅन पण क्लीन झाला, जाळं वगैरे सर्व काढून झालं. आता फक्त खिडकी क्लीन करायची राहिली, रॅक क्लीन करायची राहिली आणि काउंटर टॉपच्या खालचं सर्व क्लीन करायचं राहिलं. चला आता पुन्हा एक छोटासा ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागते. आणि अवताराकडे फारसं लक्ष देऊ नका, कारण तुम्हाला माहित आहे कामं करताना काहीसा असाच अवतार हा होत असतो. छान अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला, मस्त 2-3 ग्लास पाणी पिलं, फ्रेश पण झाली, केस वगैरे करून घेतलेत आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागली. बघा काउंटर टॉप खाली ही माझी एक रॅक आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे जार आहेत, त्यामध्ये माझं भरपूर काही छोट्या छोट्या वस्तू ह्या ठेवलेल्या असतात. तर त्या आता क्लीन करायचे आहेत. त्यासाठी टबमध्ये ना मी मस्त गरम पाणी घेतलं, त्यामध्ये विम जेल घातलं, थोडंसं व्हिनेगर आणि सोडाही घातला. त्यामुळे ना म्हणजे जे काही चिकटपणा आलेला असला ना तो लवकर क्लीन होतो, म्हणजे तेवढाच कसं आपली मेहनत आणि टाईम वाचतो. तर इथे मी गरम पाण्यामध्ये फक्त 10 मिनटं ते ठेवणार आहे आणि पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. आणि खरं सांगू का, मी एक नंबरची खादाड आहे, मला ना थोड्या थोड्या वेळातनं काही ना काही खायला पाहिजे. तर आज मला आठवलं की आवळाचा जो मुरब्बा केलेला मी खाल्लेलाच नाही, तर तो मी आता इथे खात आहे. आणि असे छोटे छोटे ब्रेक घेतले ना की आपल्याला विचार करायलाही वेळ मिळतो की आता मला पुढचं काम करायचं कसं आहे. आणि कोणतंही काम जेव्हा प्लॅनिंगने कराल ना तेव्हा ते म्हणजे कमी वेळेत सक्सेसफुल आपण करू शकतो. त्यानंतर बघा आता विंडो क्लीन करायची राहिलेली आहे, काउंटरटॉप क्लीन करायचं राहिलेलं आहे. तर त्यासाठी मी जे असे जुने सॉक्स असतात ना ते कधीही टाकून देत नाही, कारण विंडोच्या ज्या ह्या ग्रिल असतात ना त्या क्लीन करायला हे सॉक्स खूप म्हणजे खूप जास्त हेल्पफुल असतात. आणि मी काय केलं, हे सॉक्स थोडेसे ओले करून घेतले आणि छान सर्व ग्रिल जी आहे ना ती क्लीन करून घेतली. त्यानंतर बघा अशी जी वेस्टेज ब्रश असतात ना ते सुद्धा कधीच फेकत जाऊ नका, तेही खूप युजफुल असतात. तर इथे बघा आपल्या खिडकीचे जे प्लॅटफॉर्म असतात ना ते मी याच ब्रशच्या मदतीने क्लीन करत असते. तो ब्रश एकदा पाण्यात डिप करते आणि प्लॅटफॉर्ममधून फिरवते की त्या ओल्या ब्रशला त्यातली सर्व जी घाण आहे ती निघून येते. यासाठी तुम्ही ड्रायरचाही उपयोग करू शकता, पण ड्रायरने काय होते, ती घाण जी आहे ना ती इतरत्र उडते. त्यामुळे मला हे जी टीप आहे जी मी तुम्हाला आता सांगितली ती बेस्ट वाटते. त्यानंतर खिडकीच्या ज्या काचा आहेत ना त्या पण मी स्क्रबरच्या मदतीनेच क्लीन केल्यात, नंतर ओल्या आणि सुक्या कपड्याने पुसून घेतल्यात. त्यानंतर बघा इथे काही वॉल शेल्फ मी लावलेल्या आहेत,
आणि या भिंतीवरही तुम्हाला दाखवते बघा, इतकी जास्त धूळ बसते ना आमच्याकडे, बघा किती काळं काळं निघत आहे त्याचं. तर त्या वॉल शेल्फ अशाच काळ्या होतात, त्यामुळे त्यावरनं मी जे आपल्या जाडवाल्या पॉलिथिन असतात ना त्या छान कट करून टाकलेले आहेत. तर मी काचही काढून घेतले आणि ते जे सेल्फ लायनर आहेत ना तेही क्लीन करून घेतलेत. त्यानंतर आणखी एक सॉक्स घेतला आणि सर्व जी भिंत आहे ना त्याने पुसून घेतली आणि नंतर पुन्हा दुसरा सॉक्स घेऊन त्यावर थोडंसं विम जेल घेतलं आणि पुन्हा ती जी भिंत आहे पुसून घेतली. वॉल शेड पण पुसून घेतल्या. आणि बघा मी काय केलेलं आहे, म्हणजे काउंटर टॉपच्या वरची जी भिंत आहे ना तिथं ऑइल पेंट दिलेलं आहे, त्यामुळे ना मी ते ओल्या कपड्याने विम जेलने कशानेही पुसू शकते आणि ती मस्त नवीन होऊन जाते, अगदी क्लीन होऊन जाते. आणि ही भिंत ना क्लीन करायला खरंच खूप इझी जाते. आणि बघा भिंत क्लीन झाल्यानंतर काचं वगैरेही मी छान पुसून घेतलेत आणि जागेवर लावून दिले. शेल्फ लायनर जे होत्या ना त्याही छान क्लीन केल्यात आणि त्याही जागेवर लावल्यात. या सेल्फ लायनरमुळे ना खरंच खूप जास्त मदत झाली. आणि एक सांगू का, म्हणजे किचनमधल्या ज्या स्टीलची भांडी आहेत ना ती घासायला जितका वेळ लागत नाही ना तितके हे माझे DIY क्लीन करायला वेळ लागतो. कारण म्हणजे माझा यामध्ये खूप जास्त जीव आहे आणि खूप सांभाळून याला हाताळावं लागतं. तर तेही काम ना मस्त आरामात केलं मी. आणि त्यानंतर बघा ही जी रॅक आहे ना ही क्लीन करायची बाकी होती आणि मी विसरलीच होती. मला वाटलं मी स्टार्टिंगलाच हिला क्लीन केलं का. तर आता सर्वात शेवटी हिलाही इथे क्लीन करून घेत आहे. आणि ही ना अगदी खूप साऱ्या तारांनी मी म्हणजे फिट केलेली आहे एकदम खिळ्यांना, त्यामुळे मी ती काढत नसते. तिथे स्क्रबरने घासते, पुसते, कोरड्या कपड्याने पुसून तिला म्हणजे रेडी करत असते. त्यानंतर ही एक रॅक इथे आम्हाला छान मिळालेली आहे. यामध्ये माझे भरपूर भांडे मावतात, डबे मावतात. तर ती पण मी छान ओल्या कपड्याने इथे क्लीन करत आहे. आणि मी नेहमी काय करत असते या रॅकमध्ये ना, म्हणजे पेपर किंवा लायनर टाकायच्या आधी ना आपला जो कॉक्रोचचा जो खडू असतो ना तो मारत असते. त्यामुळे काय होतं, कॉक्रोचही होत नाहीत, सोबत मुंग्याही होत नाहीत. आणि पेपरच्या खालीच बघा बऱ्याचदा कॉक्रोच आणि मुंग्या लागलेल्या असतात. तर ते काम मी याच वेळेस करून घेत असते, म्हणजे पुन्हा पुन्हा मला करायचं काम पडत नाही. त्यामध्ये सर्व जे लायनरच म्हणता येईल, मी पेपरच आतरत असते, लायनर वगैरे काही मी घेत नाही. तर ती रॅक क्लीन झाल्यानंतर बघा काउंटर टॉपच्या खाली जे काही रॅक मिळालेले आहेत त्यासुद्धा अशाच प्रकारे मी क्लीन केल्यात आणि तिथेही खडू मारत आहे आणि पेपर टाकत आहे. यावेळेस मी ठरवलं होतं की जेव्हा केव्हा दिवाळीची क्लिनिंग करेल ना त्याआधी तरी मी या रॅकमध्ये लायनर घेऊन येईलच, पण तरी यावेळेसही ते मला शक्य झालं नाही. माझी खरंच इच्छा आहे लायनर घ्यायची. जे आपण कार्पेट वगैरे बघा खाली आथरतो ना ते बऱ्याच ठिकाणी मी जिथे होम डेकोरचं वगैरे सामान मिळते ना तिथं मी बघितलेलं आहे. ते व्यवस्थित आपण माप दिलं ना त्यानुसार कटही करून देतात. तर बघू आता कधी मिळतं मला ते. तर सो जाऊ देत. तर इथे बघा जे काही प्लास्टिकचे कंटेनर होते माझ्याकडे, जे छोटे छोटे जार होते, बास्केट होत्या ना त्या सर्व आता मी इथे क्लीन करून घेत आहेत. बरेच वेळ झालेला आहे आणि माहिती आहे का, म्हणजे 4 वाजलेत आता आणि बाहेरनं सतत ऊन सावलीचा खेळ चालू आहे. आता तर इतका काळोख पडलेला आहे, असं वाटत आहे धो 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 पाऊस येईल. त्यामुळे ना मी पटकन जे काही गॅलरीत माझे डबे ठेवलेले होते सर्व आतमध्ये घेऊन आली आणि ते खूप छान सुकलेले आहेत खरं तर. तर म्हटलं विनाकारण पाऊस आला की त्यावर थेंब उडतील आणि पुन्हा त्याचे डाग पडतात, म्हणजे ते धुवून काही फायदाच, म्हणजे घासून काही फायदाच झाला नाही असं वाटतं मग. त्यामुळे मी घेऊन आली. आणि तुमचंही असं होतं का मला नक्की सांगा. म्हणजे डब्यांचे झाकणंच मला खूप कन्फ्यूज करतात आणि बरेचसे डबे ना सारखे सारखे असतात, त्यामुळे लगेच लक्षातही येत नाही. आणि बघा कावळा आता 4च वाजलेत माझ्याकडे, खरं सांगते एकही पोळी किंवा काहीच नव्हतं याला द्यायला. त्यामुळे बिचारा वाट पाहून पाहून थकला आणि निघून गेला. आता मी तुम्हाला वॉश करताना दिसली ना, बस तेवढेच प्लास्टिकचे कंटेनर किंवा जार माझ्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त माझ्या किचनमध्ये तुम्हाला जास्त काही प्लास्टिक हे दिसणार नाहीत. तर तेच आता सर्व आता मला सेट करायचं आहे. मोठे मोठे डबे ना आपण लगेच वस्तू भरून रॅकमध्ये ठेवून देऊ शकतो, पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टींनाच बराच वेळ लागतो. आणि आता पिहू पण आलेला होता, तर त्याचं काही ना काही चालूच होतं. तर त्याला आता मी पुन्हा नाश्ता बनवून दिला आणि त्याला म्हटलं थांब बाबा मला एवढं काम करू दे. आणि माझ्याकडे ना काही हे पॉम्पलेट होते, तर ते ना खूप जाडसर असतात मस्त आणि बरेच दिवस टिकतात आणि लगेच पाण्याने ते खराबही होत नाही. त्यामुळे तेच टाकले मी सर्व बास्केटमध्ये. आणि त्यानंतर हे छोटे मोठे जे जार आहेत ना हे सर्व पतंजलीचे जे हनीचे असतात ना ते आहेत आणि खरंच माझ्यासाठी मस्त युजफुल आहेत. त्यामध्ये माझे जे छोटे मोठे जे असतं ना आपलं खायचा सोडा, पुन्हा निमसत वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी मस्त अशा राहतात. आणि छोटीशी शेल्फसुद्धा आहे माझ्याकडे एक.
रॅक आहे, तर त्यामध्ये ते व्यवस्थित मी ठेवूही शकते. आणि तुम्हाला एक सांगू का, आता फक्त जवळपास 4:15 वाजलेत आणि माझे भरपूर कामं झालेली आहेत. म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, माझं भांडे घासून पुसून सर्व सामान भरून मी लावतही आहे. आपण कामाचं योग्य नियोजन केलं ना आणि त्या वेळेवर केलं ना, तर खरंच आपण एका दिवसातही भरपूर कामं करू शकतो. मी आज 9च्या आधी माझा स्वयंपाक, नाश्ता, इवन कपडे, देवपूजा सर्व आटोपली होती आणि 9 ते 9:15 वाजता मी क्लिनिंग करायला सुरुवात केली होती. आणि माझं आधीच ठरलेलं होतं की मला कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा आणि मी त्यानुसारच केलं. तर माझी सर्व जी क्लिनिंग आहे ना, जवळपास 5 वाजेपर्यंत अगदी कंप्लीट झाली होती. माझे हे जे कपडे आहेत ना, तेही वाढले होते, कारण 2-3 तासनं मस्त असं ऊन तापलं होतं आणि हे कपडे ना छान पिळले ना की लगेच वाढतात. आणि फ्रीज वगैरे मी असाच पुसून घेतलेला आहे, कारण त्याला डीप क्लीन करायचं आहे आणि उद्याचा शुक्रवार आहे, बाजार पण आहे, त्यामुळे बराच रिकामा आहे. मी काहीच आणू नव्हतं दिलं आणि क्लिनिंगही ना मी यासाठी लवकर केली, कारण 1-2 तारखेला मग किराणा येतो, सर्व डबे जे आहेत ते पुन्हा भरल्या जातात आणि ते खाली करायला आणखी तेवढाच वेळ लागतो. सो चला तर आता ना माझ्या किचनचं तुम्हाला मस्त एक छोटूसा टूर देते. बघा, सर्वात पहिले ना किचनमध्ये एंटर केलं की ही आहे भांड्यांची रॅक, मस्त चमकत आहे की नाही. आणि त्या बाजूला आहे माझा हा छोटूसा फ्रीज, त्यावर आहे ओव्हन आणि त्या बाजूला आहे लगेच काउंटर टॉपवर हे असेच माझ्याच हाताने मी बनवलेले छोटे मोठे DIY आहे, पण खूप युजफुल आहेत. खूप सारे फोर्क स्पून माझे राहतात त्यात. त्यावरची ही जी भिंत आहे ती पण मस्त अशी डेकोर केलेली आहे मी. आणि हे जे 2 काचं दिसत आहेत हे नव्यानेच ॲड झालेले आहेत माझ्या किचनमध्ये. पण बघा, माझ्या किचनचा हा जो लुक आहे ना, तो खरंच खूप सुंदर दिसतो. आणि आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे ना इतकं छान कॅप्चर नाही करता येत आहे, पण तरी मस्त वाटत आहे. त्यानंतर काउंटर टॉपवर ही माझी छोटीशी शेगडी, त्या बाजूला माठ आणि इथे माझं हँडवॉश आणि डिशवॉश ठेवलेलं असतं. आणि बस असंच मी काउंटर टॉप जो आहे सजवलेला आहे. काउंटर टॉपच्या खाली बघा, बेसिंगच्या खाली माझं भांड्याचं टोपलं आणि एक छोटीशी डस्टबिन असते. आणि त्या बाजूला इथे ही रॅक आहे आणि सोबत खूप सारं म्हणजे भांडी ठेवलेली असतात. मी आता मॉड्युलर नसल्यामुळे ही अशीच ॲडजस्ट करावी लागतात. सो चला, नियर अबाउट 6 वाजलेत आणि माझं सर्व क्लिनिंग जी आहे कंप्लीट झालेली आहे. अगदी छोट्यात छोटी गोष्टसुद्धा मी क्लीन केलेली आहे. मस्त दिसत आहे किचन, अगदी फ्रेश. सो चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.